22/12/2024 आमच्या सहलीचा आवडता दिवस. आम्ही सगळे सकाळी लवकर उठून शाळेत जमा झालो. आम्ही सगळी मुलं येईपर्यंत आणि आमच्या गाड्या येईपर्यंत 7:30 वाजेपर्यंत थांबलो. गाडी सुटली तेव्हापासून आमच्या सहलीचा खरा आनंद चालू झाला. सरांनी स्पीकर आणला होता, त्यामुळे गाडीत बसल्यापासून आम्ही गाणी म्हणायला, दंगा करायला, घोषणा द्यायला सगळ्याला सुरुवात केली. मध्ये जमा होऊन आम्ही सगळे नाचायला लागलो. एसटीत उभं राहून नाचायला किती मजा येते माहिती आहे. तिथे एक कसबा चौकात सुरेख मूर्ती आहे. त्या मूर्तीला नमस्कार करून आम्ही चालत कर्णेश्वर मंदिरात निघालो. तेथील आजोबांनी आम्हाला त्या मंदिराची माहिती दिली. काय नाही, सगळं बॅलन्सवर आहे. एकावर दगड ठेवलेले आहेत. आता हे सूर्यदेव आहेत. अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. नंतर आज जाऊन सूर्यदेवांच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून आपण सकाळी उठल्या सूर्यदेवांचं दर्शन घ्यायचं. ग्रहपीडा सगळी जाते, शांती मिळते. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्याला संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंती पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. तिथे 3 नदीचा संगम आहे. नंतर पुलावरनं दाखवा, त्यांना इथे जवळ आहे. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरचे या कर्णेश्वर मंदिरचे पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथेच छत्रपती संभाजींना पुतळ्याजवळ सरदेसाईंच्या राजवाड्यामध्ये अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा बामा इंद्रायणीचा. तिथे संभाजीची हत्या झाली. तिथे समाधी आहे. तिथे फक्त तळघर भुयारी मार्ग म्हणतात ना, तसं ती आहे. आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, गुहा आहे, जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे. शांत वातावरण आहे. कैलासपदी दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट मन असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. आणि संगमेश्वर मंदिर ते जवळ आहे. फक्त 10 फूट खोल आहे. खाली नका उतरू, वरून दर्शन घ्या. पुलावरून फोटो काढले तरी चालतील. पुलावरनं बघा, पूजासाठी अलकनंदा, समोरून आलेली वरुणा आणि दोन्हीची म्हणून शास्त्री. अलकनंदा, वरुण आणि शास्त्री या 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. या ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी, जय संभाजी, जय भवानी. या अरे ओम या. तिथून त्या आजोबांनी आम्हाला तिथेच असलेल्या नरसिंह मंदिराची माहिती दिली. आणि हे जे कर्णेश्वर मंदिर आत्ता सांगितलं ना, ते मंदिर पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे. आणि खूप मोठं आणि प्रशस्त मंदिर आहे. आजोबांनी सांगितलेल्या त्या नरसिंह मंदिरात सुद्धा आम्ही जाऊन आलो. नंतर आमची सहल निघाली डेरवण मधील असलेल्या एका छानशा शिवसृष्टी बघायला. डेरवणच्या शिवसृष्टीत भरपूर मोठे आणि सुरेख असलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे, शिवाजी महाराजांचे, मावळ्यांचे, त्यानंतर थोड्याशा इतिहासाचे असे अनेक पुतळे आहेत. सगळ्यांचंच आवडतं आम्हाला शॉपिंग करायला दिलं. त्यात बऱ्याच जणांनी आईस्क्रीम घेतली, पण आईस्क्रीम घेणाऱ्यांना अजून काही खरेदी करायची परवानगी नव्हती. त्यामुळे आईस्क्रीम पण मनसोक्त तर खाऊ असं म्हणून बरीच आईस्क्रीम खाऊन घेतलेली होती. तेथून आमची सहल निघाली सरळ
शारदा देवी मंदिरात. तिथे आम्हाला डबा खायला दिला. डबा खाऊन झाल्यावरती आम्हाला 15-20 मिनिटं खेळायला सोडलेलं. लपाछपी, पकडापकडी, फुगडी असे विविध खेळ आम्ही खेळलो. तेथेच आम्ही छानसे, छोटेसे, काही मोठे असे विविध फोटो काढले. तिची एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगायचीच राहिली. जी मुलं गाडीत झोपलेली त्यांना एका काळ्या मार्करने छानशी मिशी काढणार असा आमचा ट्रिपचा नियम होता. सगळ्यात पहिली मिशी काढली ती म्हणजे ओवी जोशीला. सगळ्यात पहिली मिशी काढली ओवीला. आरवलीला गरम पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे आम्ही गरम पाण्याचे झरे बघायला निघालो. मॅडमनी तिथे उकळत्या पाण्यात छोट्याशा पुडीत भाताचे दाणे बांधून ती छोटीशी पुरचुंडी गरम पाण्याच्या उकळत्या झऱ्यात टाकली आणि आम्ही मग परत वरती आलो. तिथे अगदी जवळच असलेल्या मंदिरात जाऊन आलो. तिथे आम्हाला खाऊ दिला. नंतर मॅडम सोडलेली पुरचुंडी आम्हाला दाखवायला घेऊन आल्या. भात थोडासा शिजला होता. इथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. गाणी, गोंधळ, घोषणा हे सगळं करत करत आम्ही शाळेच्या वाटेनं निघालो. रत्नागिरीच्या दिशेने निघालो. येताना स्पीकरची बॅटरी संपली, त्यामुळे गाणी ऐकता आली नाहीत. म्हणून आम्ही गाण्यांच्या भेंड्या लावल्या. मुलींच्या बाजूने बाई आणि मुलांच्या बाजूने सर अशा आम्ही भेंड्या खेळत होतो. पण ह्या सगळ्या गोंधळात कोणावर कोणतं अक्षर आलंय आणि कोण जिंकलं तर कोण हरलं हे काहीही कळत नव्हतं. फुल धमाल करत आम्ही रत्नागिरीत येऊन पोहोचलो. घरी जाणाऱ्या मुलांना सोडत आम्ही शाळेत आलो. अशी आमची सहल खूपच अविस्मरणीय झाली.